श्री स्वामी समर्थ. भाद्रपद चतुर्थीपासून बाप्पांची स्थापना, गणपती अथर्व शीर्षाची आवर्तन या सोहळ्यामध्ये आपण एवढं रममाण झालो होतो की आता भाद्रपद चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी आणि जड अंतःकरणाने बाप्पांना निरोप द्यायचा दिवस. परंतु या निरोप द्यायच्या दिवसामध्ये सुद्धा बाप्पांचे शुभाशीर्वाद या अथर्व शीर्षाच्या आवर्तनाने कायम आपल्या सोबत असणार आणि आपली भक्ती आपण बाप्पाच्या चरणी आणि त्यांच्या हृदयामध्ये अर्पण करूया आणि या अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पांच्या विसर्जनाच्या पूजनाला प्रारंभ करूया. पूजनाला सुरुवात मंगल तिलकाने आपण करत असतो, म्हणून पुरुष सेवेकरांनी उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने आपल्या मस्तकावर अष्टगंध आणि त्यावर अक्षता लावायच्या. महिला सेवेकरांनी हळदी कुंकवाचं लेपन करायचं. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिः विषमदेवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांतीः. आचमन करूया. उजव्या हातात गोकर्णाकृती मुद्रा करून 3 वेळा पाणी भगवान विष्णूंचं नाव स्मरण करत प्राशन करायचंय. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 1 वेळा सरळ हाताने समोरच्या छोट्या तामणामध्ये सोडायचं आहे. ओम गोविंदाय नमः. हात जोडून बाकीची नावं ही श्रवण करायची आहे. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्राणायाम. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद एतेषां प्राणायामे विनियोगः. सरळ हाताने पाणी तामणात सोडायचं. प्राणायामाची कृती. उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला लावायची. उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीला अंगठा दाबायचा. मनात गायत्री मंत्र म्हणायचा. डाव्या नाकपुडीवरची 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडायचा. उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावायचा. ओम आपज्योतिरसमृतं ब्रह्मा भूर्भुवस्परं. हात जोडून समस्त देवी देवतांचं स्मरण करायचं, मनोमन नमस्कार करायचा. श्रीमन महागणाधिपताय नमः. ओम श्री मातृपितृभ्यो नमः. ओम श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः. ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः. ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः. ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः. ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. ओम श्री तत्कर्म प्रधान श्री सिद्धि बुद्धि सहित सलक्षलाभाय श्रीमन महागणाधिपताय नमः. अविघ्नमस्तु. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन. द्वादशैतानि नामानि अपठे शृणुयादपि. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां अमङ्गलम्. येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तरं हरि. तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते तेङ्गृपस्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयः. येषाम् इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दना. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान्. सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रभवनेश्वर देवादिषु तनसिद्धि ब्रह्मेश जनार्दना. देशकालाचा उच्चार. आपापल्या स्थानांचं आपापल्या जागेचं स्मरण करायचं.
ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापदे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावरीयाः मूल उत्पत्ति क्षेत्रे गौतमाश्रमे तथा च श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंडल अंतर्गत श्री गुरुपीठे अस्मिन् वर्तमाने शार्वरीनाम संवत्सरे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे दक्षिणायने वर्षा ऋतौ चतुर्दशी तिथौ भौमवासरे धनिष्ठा दिवस नक्षत्रे कुंभ राशि स्थिते वर्तमान चंद्रे सिंह राशि स्थिते श्री रवि धनु राशि स्थिते देव गुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्य तिथौ। प्रधान संकल्प करूया। हातात पाणी घ्यायचे, त्यात 2 दाणे अक्षता, दुर्वा, फुलं किंवा जी काही पत्री उपलब्ध असतील ती हातात घ्यायची। म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री गणेश जन्मोत्सव अंगत्वेन मया भाद्रपद शुक्ल चतुर्थ्यां पूजित श्री गणेश पार्थिव मूर्तये अद्य शुक्ल चतुर्दश्यां विहित क्रमेण विसर्जनं तदंग उत्तर पूजनंच करिष्ये तदंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध्यर्थं श्री विघ्नराज स्मरणं तथा च कलश शंख घंटी दीप पूजनं तथा च शरीर शुद्ध्यर्थं षडंगन्यासम अहम करिष्ये। सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं। हात जोडून विघ्नराजांचं स्मरण करूया। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्तस्मै गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायिने यस्यागस्यायते नाम विघ्नसागर शोषणे। ओम श्री विघ्नराजाय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। आसन शुद्धी, हातात पाणी घ्यायचं। ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषी कुर्मो देवता सूतनं छंद आसन पवित्र करणे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं। आपण ज्या आसनावर बसलेलो आहोत त्याला दोनही हात उताने लावायचे। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम। परिसर शुद्धी, उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं। ओम अपसर्पण विती मंत्रस्य वामदेव ऋषी शिवो देवता अनुष्टुप छंद भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडायचं। हात स्वच्छ पुसून घ्यायचा। डाव्या हातावर अक्षदा घ्यायच्यात, उजवा हात त्यावर झाकायचा। ओम अपसर्पण विथिते भूताये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे। पूर्वेपासून 8ही दिशा, थोड्या वर थोड्या खाली असं करत दिग्बंधन आपल्याला करायचं आहे। ओम प्राचां रक्षतु मामेन्द्री अग्नयाम अग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिं चांबारुणी रक्षेद वायव्यां मृगवाहिनी उदिं चापातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत अधस्ताद वैष्णवी तथा। उरलेल्या उजव्या हातात घ्यायच्यात आणि आजूबाजूला विखरून द्यायच्यात। एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शबवाहना। उजव्या हाताचा अंगठा, अंगठ्या शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा। ओम देवा आयांतु यात धाना उपयांतु विष्णू देवजनम रक्षस्व भूमपरादेश कुर्यात। हात काढा, डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आदळायची। ओम तीक्ष्ण दंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यं मनुज्ञादातुमर्हसि। न्यास करायचे, उजवा हात हृदयाला। ओम गंग हृदयाय नमः शिराला। ओम गंग शीर्षे स्वाहा शेंडीला। ओम गिंग शिखाय वषट कवच। ओम गुम कवचाय होम नेत्रत्रय।
ओम गौम नेत्रत्रयाय वौषट अस्त्र ओम गह अस्त्राय फट. कलशामध्ये गंगादी सर्व नदींचं आवाहन करायचं. एक फूल, गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवायचं आणि ते पूजना घेतलेल्या पाण्याच्या कलशात अर्पण करायचं. त्यावर उजवा हात ठेवायचा. ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगुणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो यथर्वण अंगेश सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टि करितता सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा आयान्तु देव पूजार्थं धृतक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. शंख स्वच्छ धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवायचे. ओम शंखादो चंद्र दैवत्यम कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मां शंखं प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विधृतकरे निर्मितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोस्तुते. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंख देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंध पुष्प. गणपती पूजनामध्ये कोणताही वेळी तुळशीच्या पानांचा उपयोग करत नाही. म्हणून आपल्याकडे जर शमीची पानं असली ती किंवा दुर्वा व्हायच्या. शमीदलपत्राणि समर्पयामि. शंख जागेवर ठेवून नमस्कार करायचा. सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. घंटीचं पूजन. घंटी स्वच्छ धुवून पुसून जागेवर ठेवायच्या. ओम आगमनार्थ देवानां गमनार्थ रक्षसां कुरु घंटारवं तत्र देवता आवाहन लक्षणं. घंटी देवताभ्यो नमः. त्यांना गंध अक्षता हळदी कुंकू फुलं दुर्वा आणि शमीपत्र व्हायचे. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि शमीदलपत्राणि वा दुर्वांकुराणि समर्पयामि. सर्व उपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. घंटीनादं कुर्यात. पूजेसाठी जो दिवा आपण घेतलेला आहे त्या दिव्याला गंधाक्षर फुलवायचं आणि नमस्कार करायचा. ओम भोदीपं ब्रह्म रूपस्त्वं कर्म साक्षी हविज्ञकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि. शंखातलं किंचित पाणी या कलशामध्ये घ्यायचं आहे. कलशातलं थोडं पाणी पहिला ओतून घ्या. पाणी उजव्या हातात घेऊन सर्व पूजा साहित्य आणि स्वतःच्या अंगावर शिंपडायचं. ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं समायभ्यन्तरं शुचिः सर्वं शुचिः. मुख्य पूजनाला सुरुवात करूया. बाप्पांचं ध्यान करायचं. ओम रक्तांबोधिस्थपोल्लो लसदरुण सरोजाधिरूढं त्रिनेत्रं पाशं चैवांकुशं वै परुषुमभयदं बाहुभिर्धारयन्तं शक्त्या युक्तं गजास्यं पृथुतरजठरं सिद्धिबुद्धिसमेतं रक्तं चन्द्रार्धमौलिं सकलभयहरं विघ्नराजं नमामि. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकारणकारणं भक्तानां वरदं ध्यायेत् सिद्धिबुद्धि समन्वितम्. ओम श्री सिद्धिबुद्धिसहिताय सलक्षलाभाय श्रीमन्महागणाधिपताय नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. 2 दुर्वा घ्यायच्यात. पार्थिव गणेशांच्या समोर जे आपले देवघरातले गणेश आपण ठेवलेले आहेत त्यांना त्या 2 दुर्वा वाहून तामणामध्ये घ्यायचं. ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रीमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन्महागणाधिपताय नमः. आवाहनार्थे दुर्वायुगलानि समर्पयामि. आवाहयामि.
ज्या ठिकाणाहून गणपतींची मूर्ती उचलली त्या ठिकाणी 2 दुर्वा ठेवायच्या आसनस्थानी. ओम नाना रत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धी सहित श्रीमन महागणाधिपतये नमः. आसनार्थे दुर्वायुगुलानी समर्पयामी. गणपतींना अभिषेकाला सुरुवात करायची. अभिषेक करताना घरच्या मूर्तीवर आपण करत आहोत. प्रत्येक आवर्तन संपल्यानंतर 2 दुर्वांनी किंवा फुलांनी एक थेंब पाणी फक्त पार्थिव गणेशांवर आपल्याला सिंचित करायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे. सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हरि ओम नमस्ते गणपतये. तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिलमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीरोर्वः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारणरुद्धम् एतत्तभुवनस्वरूपं ककार पूर्वरूपमकार मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निचुरुद्गायत्रिश्छन्दः गणपतिर्देवता. ओम गणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. अभिषेक स्नानं समर्पयामि. अभिषेकानंतर ताम्हणातली गणेश मूर्ती स्वच्छ धुवून पुसून त्यांच्या जागी स्थापन करायची. ओम नर्य प्रज्ञामे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु. आता पार्थिव गणेशांसह देवघरातील गणेशांची पूजा आपण करणार आहोत. सर्वात प्रथम त्यांना जानव्या प्रित्यर्थ, आपल्याकडे जानवं उपलब्ध असेल जानवं घालू शकतो आपण. इथे जानव्या प्रित्यर्थ आपण 2 दुर्वा वाहत आहोत. ओम देव देव नमस्ते स्तोत्राहिमां वसागरात् ब्रह्मसूत्रं सुत्तर्यं गृहाणं पुरुषोत्तमम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. यज्ञोपवितार्थे दुर्वायुगलानि समर्पयामि अक्षतान् समर्पयामि. त्यांना वस्त्र अर्पण करायचं. ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे दुर्वायुगलानि समर्पयामि तत्प्रीत्यर्थे अक्षतान् समर्पयामि. गणपतींना उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने अष्टगंध लावायचा. ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. ओम अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. हळदी कुंकू
ओम हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम् हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम् ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी। गणपतींना शेंदूर लावायचा आहे। ओम ततसिंदूरकं देव गृहाण गणनायक अंगलेपन भावार्थ सदानंद विवर्धन। ओम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः सिंदूरम समर्पयामी। आपल्याकडे शमीची पानं असतील तर ती गणपतींना व्हायची आहेत। ओम तत्प्रियाणी सुपुष्पाणी कोमलानी शुभानि वै शमीदलानि हेरंब गृहाण गणनायक। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः शमीदलपत्राणि समर्पयामि। मंदाराची फुलं असतील तर ती व्हायचीत। ओम वंदारोजन मंदार मंदार प्रिय धीपते मंदार जानी पुष्पाणि श्वेतार्कादिनी गृह्यताम्। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः मंदार पुष्पाणि समर्पयामि। दुर्वेची जुडी त्यांच्या मस्तकी अर्पण करायची। दुर्वेचे देठ गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडून घ्यायची। ओम त्रिपंच सप्तभी पत्रेर्युतान दुर्वान कुरान शुभान सुकुमरान हरित श्वेतान गृहाण गणनायक। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः दुर्वांकुराणि समर्पयामि। धूपदीप वाळायचा। ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात् घोरात् दीपोऽयं प्रतिगृह्यताम्। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः धूपं आघ्रापयामि दीपं दर्शयामि। बाप्पांना त्यांच्या आवडीचा मोदकांचा नैवेद्य त्यासोबत विसर्जन पूजनामध्ये जी महत्वाची नैवेद्याची भूमिका निभावते ते दही भात त्यांचं नैवेद्य आपण दाखवणार आहोत। उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी भरीव पाण्याने चौकोन मंडल करायचं। त्यावर प्रथम मोदकांचं ताट त्यांच्या समोर दही भात ठेवूया। त्यावर दुर्वा किंवा शमीपत्र ठेवायचे आहेत कारण गणेश पूजनामध्ये आपण तुळशी वापरत नाही। नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं 3 वेळा। ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमेव चलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिम्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। पळीभर पाणी छोट्या तांब्यामध्ये सोडायचं। ओम मध्यपानीयं समर्पयामि। परत त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा दुर्वांकुरांच्या साह्याने पाणी फिरवायचं। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। 3 पळी पाणी ताम्हणात सोडायचं। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। 1 फुलात गंध अक्षता हळदी कुंकू बुडवून गणपतींना अर्पण करायचं। करुदवर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। खारी बदाम सुपारीचा जो विडा आपण गणपतींच्या उजव्या हाताला मांडलेला आहे त्याच्या सुपारीवर पाणी सोडायचं। ओम पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलैरुतम कर्पुरेला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम। पूजेला जे नारळ घेतलेला आहे त्याला किंचित कुंकू व्हायचं आणि त्यावर पळीभर पाणी सोडायचं। इदं फलम मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफला वाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि। विड्यावर जी दक्षिणा आहे त्यावर पाणी सोडायचं। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्य फलदमत शांती प्रयच्छमे। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः मुखवासार्थे पूगी फलं तांबूलं नारिकेल महाफलं किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामि। आता सांगतेची आरती करूया। सांगतेच्या आरतीला सुरुवात करूया।
उत्तर महानीरांजन दीपम कुर्यात। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा, समप्रभाकरा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, बिंदू रूपे अचल अभय निर्गुण निराकारा, योग मायार्ध मात्रा विचरी भव पसारा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सृजकारा, उकार जी मृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, लीन करसी रक्त वर्ण तू सकल जगमकारा, अनन्य शरणागत या दासा तव पदी दे थारा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि। कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्थितेन प्रदीप्त भासा ससागतेन नीरांजनं ते जगदीश कुर्वे। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपताय नमः। महानीरांजन दीप सहितं कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामि। गणपतींना त्रिवार मुजरा करायचा। ओम नमस्ते ब्रह्म रूपाय विष्णु रूपाय ते नमः, नमस्ते रुद्र रूपाय करि रूपाय ते नमः। ओम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपताय नमः। नमस्काराणि समर्पयामि। स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा। ओम यानि कानि च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपताय नमः। प्रदक्षिणां समर्पयामि। सर्व कुटुंबियांनी मिळून जे काही मंत्रपुष्प असतील, ताटातली उरलेली फुलं, अक्षता ती हातात घ्यायची। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्त पर्यायी सात सार्वभौम सार्वायुष आंतरार्धा परार्धात पृथिव्यै समुद्र पर्यंताय एकराळिति तदप्लेश श्लोको भिकितो मर्त परिवेष्टारो मर्तस्यावसंगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम कात्यायन्यै च विद्महे कन्याकुमार्यै च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपताय नमः। मंत्र पुष्पांजलीं समर्पयामि। उपस्थितांनी आपल्या हातातली सर्व फुलं पूजकाच्या हातामध्ये द्यायची, त्यांनी गणेश चरणी अर्पण करायची। सर्वांनी खाली बसून सुरुवातीपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून तर आजपर्यंत अथर्व शीर्षांची आवर्तन करत असताना आमच्याकडनं ज्ञात अज्ञातपणे उच्चारात काही चुका झाल्या असतील, पूजा पद्धतीमध्ये काही चुका झाल्या असतील, किंवा आवर्तन करता असताना कोणाला डुलकी लागली असेल, झोप लागली असेल, त्याबद्दल क्षमा मागतो। परंतु आमची भक्ती लक्षात घेऊन हे अथर्व शीर्षाचे कोटी आवर्तन आपल्या चरणी रुजू करून घ्यावे आणि ज्या ज्या भाविकांनी या अथर्व शीर्षामध्ये सहभाग दिला आहे तो अभिषेकाच्या रूपाने, पूजनाच्या रूपाने किंवा काहीच उपलब्ध नसताना फक्त पठणाच्या रूपाने त्यांना सुद्धा आपले शुभाशीर्वाद द्यावेत आणि या विश्वावर येणारे नानाविध संकट हे निवारण करावे, विघ्न निवारण करावे अशी विनंती करूया। ओम अपराध सहस्राणि क्रियते अहर्निशं मया दासोऽहमिति मम्मत्वा क्षमस्व परमेश्वर। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं
सम्पूर्णं तदस्तु मे यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर काले वर्षतु पर्जन्य पृथिवीं सस्यशालिनीं देशोऽयं क्षोभरहितो सज्जनात् सन्तु निर्भयात् अपुत्रिणन् पुत्रिणन् सन्तु पौत्रिणन् सन्तु पौत्रिणान् अदनात् सदनात् सन्तु जीवेतश्शरदशतं 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 स्वानन्देश गणेशानां मयूरेश महाप्रभो आस्थाय पार्थिवीं मूर्तिं यत्प्रार्थन सुपूर्तये स्वीकृत्य मत्कृतां पूजां सर्वानुग्रहदायक साक्षादात्मानि संतिष्ठ प्रार्थयामि नमो नमः। हातात अक्षता घ्यायच्यात, विसर्जन मंत्र म्हणून आपल्याला पार्थिव गणेशांवर व्हायच्या आहे। घरच्या गणपतींच्या मूर्तीवर या विसर्जन मंत्राच्या अक्षता टाकायच्या नाहीत, नाहीतर त्या गणपतींच्या ऊर्जेचं विसर्जन होतं। म्हणून फक्त पार्थिव गणपतींवर आपल्याला या मंत्राक्षता टाकायच्या आहेत। ओम यातु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवा इष्टकार्यार्थ सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। त्यांच्यावर अक्षता वाहिल्यानंतर गणपतींची मूर्ती उत्तरेकडे थोडी हलवायची आहे आपल्याला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। याप्रमाणे गणपती पूजनाचं उत्तर पूजन इथे संपन्न झालं। प्रत्येक स्वामी सेवेकरी किंवा जो भारताचा जागरूक नागरिक आहे तो आपल्या घरी पार्थिव मूर्ती ही पर्यावरण पूरकच बसवतो, म्हणजे शाडू मातीची। म्हणून या मूर्तीचं विसर्जन सुद्धा पर्यावरणाला कुठेही घात पोहोचणार नाही, आघात होणार नाही किंवा नुकसान होणार नाही। म्हणून घरच्या घरी बादलीत किंवा टपामध्येच आपल्याला करायचं आहे। विसर्जन केल्यानंतर लगद्याच्या रूपामध्ये जो गणपतींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्या लगद्याच्या मातीचा उपयोग आपल्याला वृक्षारोपणामध्ये करायचा आहे। म्हणजे त्या मातीमध्येच एखादी बिया पेरून किंवा ती माती आपल्या घरच्याच परसबागेमध्ये आपल्याला वापरता येते, जेणेकरून बाप्पांचं हे मृत्तिकामय अस्तित्व आपल्या घरी सदैव वास्तव्याला असतं। म्हणून प्रत्येकाने गणेश मूर्तीचं विसर्जन कुठल्याही प्रकारच्या तलावात, नदीत, विहिरीत न करता घरच्या घरी टपामध्ये किंवा बादलीमध्ये करावं। श्री स्वामी समर्थ। गणेश मूर्तीचं विसर्जन आपण घरच्या घरी बादलीमध्ये गणपतींच्या आवडीची फुलं, दुर्वा, शमीपत्र हे टाकून सप्तनद्यांचं आवाहन त्यामध्ये करूया आणि त्या सप्तनद्यांमध्ये गणपतींच्या श्रीविग्रहाचं विसर्जन करूया। ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। ओम गंगादि सप्तनदीभ्यो नमः। सकल पूजार्थे हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। उत्तर पूजन झालेली श्री गणेश मूर्ती आपण आता विसर्जनासाठी नेत आहोत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। श्री स्वामी समर्थ।
पार्थिव गणेशांचं विसर्जन आपण घरच्या घरी टबामध्ये किंवा बादलीमध्ये पाणी घेऊन केलेलं आहे। विसर्जन झाल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये पार्थिव गणेशांचा एक मातीचा लगदा तयार होतो। त्या लगद्याला कुठेही इतरत्र वाया न घालवता आपण गणपतींचा अंश आणि केलेल्या 1 कोटी आवर्तनांची ऊर्जा वृक्षरूपामध्ये आपल्या घरीच स्थापित करू शकतो। म्हणून त्यासाठी आपण आता त्या पार्थिव लगद्याचाच, त्या मातीच्या लगद्याचाच उपयोग करून या 5 ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या वनस्पती आहेत त्यातली ही एक शेवंती, याचा वृक्ष घरच्या कुंडीमध्ये लावत आहोत। शेवंतीच नाही तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या काही पुण्यवृक्ष असतील त्यांची लागवड घरच्या कुंडीमध्ये आपण करू शकतो। परंतु त्यामध्ये जी माती आपण वापरणार आहोत ती माती त्याच लगद्यातली वापरायची आहे। शाडू माती असताना ही गोष्ट शक्य होते, परंतु ज्या कोणा भाविकांना शाडू मातीचे गणपती मिळाले नसतील परंतु त्यांनी पीओपीचे घरच्या घरी स्थापन केले असतील बाहेरून घेऊन, तर त्यांचा लगदा होणंही शक्य नाही आणि त्याच्यात वृक्ष लागवडही होणे शक्य नाही। म्हणून आपल्या परिसरामध्ये प्रशासनाने जी काही उपाययोजना गणपती विसर्जनासाठी केली असेल त्या उपाययोजनेला आपण सर्वांनी सहकार्य करावं। परंतु ज्यांचे पार्थिव गणेश हे शाडूच्या मातीचे आहेत, पर्यावरण पूरक आहेत, त्यांनी बाप्पांचे आशीर्वाद आपल्या घरीच वृक्ष रूपामध्ये समाविष्ट करून ठेवायचे आहेत। म्हणून आपण ते सुरुवात करूया। अशा पद्धतीने गणेशांच्या पार्थिव मूर्तीचा लगदा या वृक्षरोपणामध्ये वापरल्यानंतर हे जे लगद्याचं पाणी आहे ते थोडं थोडं करत गणेशांचं स्मरण करतच या वृक्षाला सिंचित करायचं आहे आणि बाप्पांना विनंती करायची आहे की बाप्पा निर्विघ्नता देत, लक्ष्मी वृद्धी देत, विद्याचं दान देत आणि गुरुकृपेचा वर्षाव करत सदैव आमच्या कुटुंबाचा योगक्षेम चालवा आणि सर्व प्रकारचे विघ्न निवारण करा। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। वृक्षाची लागवड तर केलीत, पण लागवड केल्यानंतर त्याचं संगोपन आणि संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे। बाप्पांचे आशीर्वाद या वृक्षाच्या रूपाने आपल्या सर्वांच्या कोणत्याही प्रकारच्या विघ्न निवारणासाठी कामात येतील। एवढंच नव्हे तर आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक स्थैर्यता, मनोधैर्य वृद्धी, स्मरणशक्ती वर्धन, अनेक प्रकारच्या फलश्रुती प्राप्तीसाठी उपयोगी येणार आहे। म्हणून या वृक्षाचं संगोपन सुद्धा आपल्याला करायचं आहे। वेळोवेळी यांचं सिंचन, यांना खत पाणी हे देत एका लहान मुलासारखं त्यांना सांभाळत मोठ्या आकारापर्यंत न्यायचं आहे। जसं जसं हा वृक्ष वाढीस लागेल तसा तसा आपल्या कुटुंबाचा सुद्धा उत्कर्ष आपल्याला बघायला मिळेल। श्री स्वामी समर्थ।